न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। गंगापूर पंचायत समितीच्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली। या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे हे अध्यक्षस्थानी होते। बैठकीत विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यावेळी बोलताना अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दात सूचना देत आपण शासकीय सेवेत असून लोकसेवा हीच आपली प्राथमिक जबाबदारी आहे। नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचा अनुचित लाभ घेण्याचा मोह टाळावा। गरीब व गरजू लोक तुमच्याकडे अपेक्षेने येतात, त्यांना सन्मानाने वागणूक देऊन त्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे असं सांगितले। ते पुढे म्हणाले की शेतकरी सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या योजना त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचल्या पाहिजेत। कोणत्याही प्रकारची गैरप्रकाराची वृत्ती सहन केली जाणार नाही। बैठकीत समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के यांनी सांगितले, अधिकारी वर्गाला जनतेशी संवेदनशीलतेने वागण्याचं आवाहन केलंय। आपल्याला चांगला पगार मिळतो, त्यामुळे गरजू लोकांकडून काही अपेक्षा ठेवण्याऐवजी त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे असं त्यांनी नमूद केले। यानंतर कृषी विभागासंदर्भात जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र बाबा जयस्वाल यांनी मार्गदर्शन करताना कृषी योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी मांडल्या। विविध विभागांमध्ये शेतकरी व कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत असल्याची बाबही यावेळी समोर आली। बैठकीत जलजीवन मिशन सारख्या महत्त्वाकांक्षी योजनांवरही चर्चा झाली। अनेक ठिकाणी कामांचा वेग समाधानकारक नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। गंगापूर, वैजापूर तसेच फुलंब्री पंचायत समिती क्षेत्रातही अशीच परिस्थिती असल्याचे काही सदस्यांनी निदर्शनास आणून दिले। या बैठकीत जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के, पंचायत समितीचे सभापती कविता रवींद्र चव्हाण, संतोष जाधव, जिल्हा परिषद सदस्य वैजयंतीताई वाल्मिक शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य रतन बत्तीसशे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच विविध गावातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विविध समस्यांवर चर्चा करत समाधानकारक उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। गंगापूर दौऱ्यावर आले होते, आज आढावा बैठक घेण्यात आली आहे। काय काय सूचना करण्यात आलेल्या आपण आज गंगापूर पंचायत समितीमध्ये या ठिकाणी विविध जे काही विकास कामं पंचायत समितीच्या अंतर्गत चालू आहेत त्याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने या ठिकाणी बैठक घेण्यात आली। यामध्ये प्रामुख्यानं पाणी टंचाई, MRGS आणि घरकुलचा प्रलंबित लाभार्थ्यांचे जे काही अधिक घरकुलं या ठिकाणी बांधकामं प्रलंबित आहेत त्यासह शासनाचा वेगवेगळ्या DPC योजना असेल, 15 वित्त असेल, खासदार आमदार निधी असेल, केंद्र आणि राज्य शासनाचा वेगवेगळ्या निधीची जी काही विकास कामं आहेत या एकूण प्रगतीचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला। प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये आता पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेडसावत आहेत आणि म्हणून विहीर अधिग्रहण असेल, टँकरचे प्रस्ताव असेल, हे गेल्या अनेक दिवसापासून या पंचायत समिती असेल, तहसील असेल, ATM कार्यालय असेल या स्तरावर प्रलंबित होते आणि म्हणून त्यालाही या ठिकाणी या बैठकीच्या अनुषंगानं चालना मिळेल अशा पद्धतीनं आज या ठिकाणी आढावा घेण्यात आले। गंगापूर पंचायत समितीमध्ये अनेक वर्षापासून अधिकारी कर्मचारी वेळेवर राहत नाही, याबद्दल शेतकऱ्यांचे जे कामं आहे लय बाकी राहिलेले आहे। आजच्या या बैठकीमध्ये अगदी जी आमची टाईम पिरियड वेळ आहे त्या सक्तपणे सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत आणि कुठलेही अधिकारी जर या ठिकाणी वेळेवर उपलब्ध नसतील किंवा काही येऊन या ठिकाणी जर जात असतील तर निश्चितपणे त्याचा पंचनामा आम्ही व्हिडिओमार्फत करू आणि निश्चितपणे त्यांच्यावर या ठिकाणी भविष्यामध्ये कार्यवाही करू। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।